तेच तो जो मी माननीय उद्धवजींनी मला दिल्यामुळे मी अतिशय नीट अशा प्रकारे हा जो काही लेखांचा संग्रह आहे, हे जे पुस्तक आहे ज्यात कात्रणं आहे वाचलं. माझी एवढीच मागणी आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेस हा अहवाल आपल्याला सुपूर्द केला होता त्याची बातमी पण लावावी. तो अहवाल स्वीकारल्याच्या बातम्या ज्या पेपरला आलेल्या आहेत ती पण बातमी त्याच्यामध्ये लावावी. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात ऑफिशियल पोस्टही आपण केलेली आहे, त्याचंही कात्रण त्यात लावावं. एवढीच माझी माफक मागणी आहे, त्यापेक्षा जास्त माझी काही मागणी या संदर्भातली नाही. येस, आपल्याला पुढची भेट घ्यावीच लागेल, नाही तर यांना खाद्य कसं मिळेल हे एक कठीणच झालं आहे. जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार, हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजप सोबत येणार. म्हणजे आपण संवादाच्या गोष्टी करतो. आणि आता माध्यमांना दोष देत नाही, पण माझी त्यांना विनंती आहे की संवाद राहू द्या. कोणी कोणाला भेटलं म्हणजे तो त्याच्या पक्षातच चालला आहे किंवा त्यांची युतीच होते आहे. अनेक आमच्या सदस्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, त्याची आकडेवारी वाढली आहे, अशा प्रकारचे अनेक विषय या ठिकाणी मांडले. खरं म्हणजे इतके वर्ष मी गृह विभागाच्या चर्चेला उत्तर देताना नेहमी हे सांगतो की गुन्हेगारीच्या संदर्भात आकडेवारीने त्याचं समर्थन करणं किंवा आकडेवारीने त्याचं विश्लेषण करणं हे खूप संवेदनशील वाटत नाही. तथापि समोरून आकडेवारी मांडली गेली तर आपल्याला आकडेवारी मांडावीच लागते. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आता 2024ची तुलना केली, म्हणजे 23च्या तुलनेत 24 मध्ये घटले आहेत. 24ची तुलना जर केली आपण तर गुन्हे 11,656 कमी आहेत, म्हणजे 6.75% गुन्हे कमी झाले आहेत. मग याच्यामध्ये खून असेल, खुनाचा प्रयत्न असेल, दरोडा असेल, जबरी चोरी असेल, घरफोडी असेल, चोरी असेल, असे सगळे जे गुन्हे आहेत हे गुन्हे या ठिकाणी कमी झालेले आहेत. आणि सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण जे 2022 मध्ये 16.45% होतं ते आता 19% गेलं आहे. आणि यासोबत ते आता साधारणपणे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2021 सालचा जर आपण विचार केला तर फसवणूक झालेल्यांपैकी जी काही रक्कम आहे फक्त 2.75% रक्कम ताब्यात येत होती. आता ती 2.75%वरनं फसवणूक झालेल्या केसेसमध्ये सायबर फ्रॉडमध्ये जवळपास 16% पोहोचलेली आहे. हे काही समाधानकारक आहे असं नाही आहे, पण ही चांगली प्रगती आहे. मी सांगू इच्छितो की 3%वरनं 16%वर आपण पोहोचलो आहोत. आणि आता जर गोल्डन अवरमध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर आपण 90% केसेसमध्ये त्या ठिकाणी पैसे वाचवू शकतो आहोत. अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता काही लोक